Students, in the last part of lecture, my main focus was on understanding, that is understanding of concept, understanding of lecture, understanding of the subject. Now the next question is how to improve the understanding ability. Now here some of the following tips are used. For better understanding ability, follow the following tips. The first one is observe, listen each lecture carefully with full concentration for twice. Here both these operations, observation and listening, both these operations should be done simultaneously. तुम्ही जर फक्त लेक्चर जर लिसन करत असाल ऑब्झर्व करत नसाल तरी त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही ते लेक्चर ऑब्झर्व करत असाल लिसन करणं ऐकत नसाल त्याचा पण फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे इथं दुसरा शब्द आहे हा ईच लेक्चर, म्हणजे प्रत्येक लेक्चरसाठी ईच लेक्चर शुड बी ऑब्झर्व केअरफुली अँड विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही एखादं लेक्चर जर मध्येच एखादं लेक्चर तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशनच ऐकलं नसेल, ऑब्झर्व केलं नसेल तर ते लेक्चर तुम्हाला समजणार नाही आणि ते नेक्स्ट लेक्चर पण तुम्हाला नंतर समजणार नाही. इथे लिंक असते या ठिकाणी. त्यामुळं फर्स्ट पॉईंट इज ऑब्झर्व, लिसन ईच लेक्चर केअरफुली विथ फुल कॉन्सन्ट्रेशन फॉर ट्वाईस, 2 वेळेस. पहिलं तुमचं जे काय असणारे लेक्चर ते लिसन करणार केअरफुल ऐकल्यानंतर जे तुम्हाला पार्ट्स थोडा डिफिकल्ट वाटला असेल, डाऊट असेल, त्या ठिकाणी सेकंड ह्याच्यामध्ये लेक्चर लिसन करत असताना ऑब्झर्व करत असताना तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा. नेक्स्ट पॉईंट इज रीड द सेम पार्ट फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑन द सेम डे. जो पार्ट तुम्ही लेक्चरमध्ये तुम्ही स्टडी केला असेल, लर्न केला असेल, तो पार्ट तुम्ही टेक्स्टबुकमधून त्याच दिवशी व्यवस्थित वाचा, अगदी समजून व्यवस्थित वाचा विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. थर्ड पॉईंट इज अंडरलाईन द इम्पॉर्टंट वर्ड्स, टर्म्स अँड द सेंटेन्सेस. ही तुम्ही पहिल्यापासून हॅबिट ठेवा. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्याला तुम्ही अंडरलाईन करत जा. Then the fourth point is note down separately doubts if any and ask the doubts before next lecture only. या ठिकाणी हे डाऊट्स विचारणं, बरेचसे मुलं डाऊट्स विचारतच नाही. हे डाऊट्स विचारायला तुम्ही सवय ठेवा. तुम्ही जर डाऊट्स जर तुमच्या मनात कुठला जर डाऊट नसेल तर तुम्ही नेक्स्ट लेक्चर विथ कॉन्सन्ट्रेशन ऐकू शकता. पण तुम्हाला जर डाऊट असेल तुम्हाला तर नेक्स्ट लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. ह्या ठिकाणी एक लिंक असते, एक चैन आहे ह्या ठिकाणी. एक जरी लिंक तुमची ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये तुम्ही चैन जरी तुमची एक जरी लिंक तुमची जर वीक असेल तर ती चैन व्यवस्थित पूर्ण होणार. सो नोट डाऊन सेपरेटली डाऊट्स इफ एनी अँड आस्क द डाऊट बिफोर नेक्स्ट लेक्चर ओनली थ्रू द प्रॉपर चॅनल. द नेक्स्ट पॉईंट इज कम्प्लीट द होमवर्क ऑन द सेम डे. आता ह्या ठिकाणी होमवर्क करत असताना बाय हार्ट करा, दुसऱ्या कोणाची कॉपी करणं, स्वतः करा. होमवर्क करत असताना तुम्हाला जर एखादा पॉईंट जर समजला नसेल, काही डाऊट असेल तर तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून टाका. व्यवस्थित तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड झाला असेल तरच ते होमवर्क कंप्लीट करा आणि कंप्लीट द होमवर्क ऑन द सेम डे, त्याच दिवशी पूर्ण करा. नेक्स्ट पॉईंट इज मेक ए लिस्ट ऑफ कन्सेप्ट्स, डेरिवेशन्स, एनी अदर पॉईंट विच यू फाउंड समवॉट डिफिकल्ट अँड रिवाइज देम. जे तुम्हाला कन्सेप्ट थोडेफार डिफिकल्ट वाटतात, डेरिवेशन डिफिकल्ट वाटतात, अजून कुठे एखादा पार्ट तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही नोट करा आणि अशा पॉईंटला अधूनमधून तुम्ही हे रिवाईज करत जा या ठिकाणी. त्याशिवाय हे झालं बेटर अंडरस्टँडिंगसाठी. फॉर बेटर रिझल्ट तुम्ही जे काही टेस्ट होतील आपल्या चाटे सेंटरमध्ये, जे काही टेस्ट होतात इथं कराडच्या, या सगळ्यात जास्त टेस्ट होतात पूर्ण डिव्हिजनमध्ये. त्या प्रत्येक टेस्ट तुम्ही विथ फुल प्रिपरेशन द्या, मॅक्झिमम प्रिपरेशन करूनच द्या ह्या सगळ्या टेस्ट. आणि ह्या टेस्ट दिल्यानंतर जे क्वेश्चन तुम्ही पार्टली सॉल्व केले असतील किंवा सॉल्व केले नसतील अशा क्वेश्चन ताबडतोब नोट करा. ते तुम्ही का सॉल्व करू शकला नाहीत, तुम्ही पार्टलीच का सॉल्व केले ह्याचं ॲनालिसिस करा आणि जे काही संबंधित टीचर्स असतील त्या टीचर्सशी तुम्ही मग त्याच्याविषयी डिस्कस करा या ठिकाणी. पण हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. नंतर जे क्वेश्चन तुम्हाला आले नसतील ते समजून घेतल्यानंतर परत ते सॉल्व करा. हे तुम्ही महत्त्वाचं अगदी आहे या ठिकाणी. त्या तुमचं काय होतं, तुमचं इम्प्रूव्हमेंट म्हणजे इथं अंडरस्टँडिंगचा हा भाग नाही आहे, हा भाग तुमचा रिझल्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. Now the next point, as I have told in the last part, is the mathematical part, mathematical aid. Now these are some formulas. Now these first 5 formulae, हे जे पहिले जे 5 फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही परत काही त्या ठिकाणीचं काही एक्सप्लेनेशन देत नाही, पण हे फॉर्म्युले आपलं वारंवार लागतात, हे तुम्हाला यायला पाहिजे. आमचा अनुभव असतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे फॉर्म्युले येत नाहीत, म्हणून हे सांगतो या ठिकाणी परत. Next formula is, this is new concept for you, that is factorial n or
n factorial, meaning is same, factorial n or n factorial. It is denoted like this, n factorial, line and dot, and is defined as the product of first n natural numbers. So what is the definition of n factorial? It is a product of first n natural numbers. Example, suppose 6 factorial. It is a product of, by definition, it is a product of first 6 natural number. That means 1 into 2 into 3 into 4 into 5 into 6. So this is factorial 6. Note that here this notation is, though it is defined for natural number, then here we have also defined 0 factorial. 0 is not a natural number. Till then 0 factorial is equal to 1. Now the next point is the binomial theorem. So here bi means 2. Bi means 2. So what is binomial theorem? Here there are only two terms, a and b. So it is expansion of two terms only. So these formulas, that is a plus b bracket square, a plus b bracket cube, like these are also binomial expansion because there are only two terms. So what this binomial theorem is, a plus b raised to power n, n belongs to rational number. So this expansion is like this, a raised to n plus n, a raised to power n minus 1, b raised to 1 upon 1 factorial plus n, n minus 1, a raised to power n minus 2, b square 2 factorial plus and so on likewise. आता तुम्ही हेच एक्सपेन्शनच्या राईट हँड साईड तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केली तर पहिला पॉईंट काय होता ह्या ठिकाणी, द नंबर ऑफ टर्म्स इन द एक्सपेन्शन आर n plus 1 इफ वेअर n इज द इंडेक्स. हिअर म्हणजे ह्याच्या एक्सपेन्शनमध्ये एकूण किती टर्म्स येतात, n plus 1. जसं इथं बघा, आता इथं पॉवर किती 2, हिअर n इक्वल टू 2. किती टर्म्स आहेत, n plus 1 म्हणजे 2 plus 1, दॅट इज 3. 1 2 3. हिअर n इक्वल टू 3. 3 plus 1, there are 4 terms on the right hand side, 1 2 3 4. Likewise, second property of this binomial theorem is that here a is the first term, b is the second term. So power of the first term goes on decreasing. Here power is n, then n minus 1, एक न कमी होत जातो. इथं n minus 2. likewise here also the first term is a, त्याचा पॉवर किती 2, नेक्स्ट टर्म मध्ये 1, पुन्हा इथं 0, इथं पॉवर 3 आहे. फर्स्ट टर्म इज a, पॉवर एचा किती 3, नंतर 1 न कमी होतो 2, परत 1 न कमी होतो 1 आणि 0. अजून ह्याचं काय सांगता येईल, इथं जर मायनस असेल a minus b raised to n, then the alternate terms are plus and minus. First term is plus, then next term is minus, then plus, then minus. Likewise here it is minus. So first term is plus, second term is minus, again it is plus and minus. So this is the binomial theorem. Now if the first term is 1, this is a special case. If first term is 1, you know that the power of any power of 1 is equal to 1. Therefore a raised to n minus 1 ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काय येणार, एकच. Therefore 1 plus or minus x raised to n, this is the formula for binomial theorem for the 1 plus x raised to power n. A special case is here, if modulus of x म्हणजे is less than or equal to 1, then this theorem becomes approximately equal to 1 plus or minus nx, only two terms approximately. The further term, नंतर ज्या टर्म्स असतात त्यांची व्हॅल्यू हळूहळू का होते, कमी कमी होत जाते, and therefore they are neglected. So if modulus of x, that is the modulus of the second term, is less than 1, it is smaller than 1, then expansion becomes only 1 plus or minus nx. Next part is the geometrical progression. You have already studied arithmetic progression, that is AP. Similarly, there is one more progression, that is geometric progression. What is its definition? A sequence is said to be a GP, geometric progression, if ratio of any two consecutive terms of the sequence is constant. म्हणजे त्या सिक्वेन्समधल्या कोणत्याही दोन लगतच्या टर्म्सचा जर रेशो असतो, if that ratio is constant, then that sequence is called as GP. How to take the ratio? The next term divided by the preceding term. पुढच्या टर्मला मागच्या टर्मने डिवाइड केल्यानंतर हा जर रेशो जर कॉन्स्टंट असेल फॉर ऑल द टर्म्स, then
that sequence is called as GP. Here this is the example. 3, 9, 27, 81. Here next term 9 upon 3, 3. 27 upon 9, again 3. 81 upon 27, again it is 3. So here by definition this ratio is constant and is equal to 3. This is another example. So these are the examples of geometric progression.